FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. रात्रीचे 7:30 होत आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. कृषीवाणीमध्ये ऐकूया 5% निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत याविषयीची माहिती. कृषीवाणीमध्ये 5% निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत याविषयीची ही माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्यात निंबोळ्या गोळा करून चांगल्या वाळवून साफ कराव्यात आणि साठवून ठेवाव्यात. साठवलेल्या निंबोळ्या फवारणीच्या 1 दिवस अगोदर कुटून बारीक कराव्यात. 5 किलो निंबोळी चुरा 9 लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी रात्रभर भिजत ठेवावा. तसेच 1 लिटर पाण्यात 20 ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजत टाकावा. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 लिटर पाण्यातील निंबोळीचा अर्क पातळ कपड्यातून गाळून घ्यावा. गाळलेल्या अर्कात 1 लिटर तयार केलेल्या साबणाचे द्रावण मिसळावे. हे सर्व मिश्रण एकूण 10 लिटर होईल एवढे पाणी टाकावे. यामधून 1 लिटर अर्क 9 लिटर पाण्यात मिसळून ढवळाढवळ करून आणि फवारणीसाठी वापरावा. अशा प्रकारे निंबोळीचा 5% निंबोळी अर्क तयार होतो. एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणून निंबोळी अर्काचा वापर करून रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीच्या खर्चात बचत होईल. त्याचबरोबर रासायनिक कीटकनाशकाचा अतिवापर टाळून मित्र कीटकांचे संवर्धन होऊन पर्यावरणाचा समतोल राखता येईल. तसेच सेंद्रिय शेतीला सुद्धा चालना मिळेल. गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याने निंबोळ्या जमा करून कमी खर्चात निंबोळी अर्क तयार करावा. आताच आपण कृषीवाणीमध्ये 5% निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत याविषयीची ही माहिती जाणून घेतली. आताच आपण कृषीवाणीमध्ये 5% निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत याविषयीची माहिती ऐकलीत. ही प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून. वाचन स्वर होता सचिन म्हैसनी यांचा. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सभी डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. आता ऐकूया केळीची वारी विदेशद्वारी याविषयी अनिरुद्ध भोपळे आणि तुषार भोपळे, हिवरखेड, रूपराव, तालुका तेल्लारा, जिल्हा अकोला यांची विकास पल्लाडे यांनी घेतलेली मुलाखत. भाग पहिला ऐकूया. शेतकरी बंधूंनो, आज आपण
भोपळे बंधूंची संवादात्मक मुलाखतीद्वारे काही माहिती आपणा सर्वांपर्यंत पोहोचविणार आहोत. भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने कृषीप्रधान आहे. भारताचा इतिहास, परंपरा आणि आपली जीवनशैली यांचा विचार केल्यास शेती अर्थातच कृषी संस्कृतीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. युवा याची व्याख्या करताना खऱ्या अर्थाने काही शब्द मला आठवतात. युवा म्हणजे जोर, जोम, जोश, जिद्द, जाज्वल्य आणि जल्लोष याची परिपूर्णता. आणि याची परिपूर्णता खऱ्या अर्थाने युवक जर काहीतरी वेगळं करत असेल आणि त्या वेगळ्या करण्यामध्ये त्याचं जिद्द, जाज्वल्य आणि त्याचा जल्लोष दिसत असेल तर मग त्या बाजूने आपण सहज आपली नजर पडते. असं म्हटलं जातं की अंधार काळोखी रात्र आहे, पण सर्व काही लख प्रकाशमान लगेच काही वेळानंतर होते, कारण सूर्य आपल्या तेजाने सर्वांना उत्साहित करतो, प्रकाशमान करतो. आणि अशी काही वेगळी लोक आपल्यामध्ये असतात जे आपलं वेगळंपण जपत स्वतःला सिद्ध करणारी असतात. तेव्हा आपण त्या दोन्ही बांधवांशी बोलणार आहोत. आकाशवाणी अकोला केंद्रामध्ये आपल्या दोन्ही भोपळे बंधूंचं मी हार्दिक स्वागत करतो. मला आपली नावं ऐकायला आवडतील. मी अनिरुद्ध अरविंद भोपळे. आपण? मी तुषारराजन भोपळे. दोन्ही बांधवांचं मी इथे आकाशवाणी अकोला केंद्रामध्ये स्वागत करीत आहे. धन्यवाद सर. नमस्कार. आज आपण बोलणार आहोत तुमच्या, अर्थातच तुम्ही कुठून आलात हे सुद्धा मी सर्व श्रोत्यांना सांगू इच्छितो. ग्राम हिवरखेड रूपराव, तालुका तेल्हारा आणि जिल्हा अकोला. हिवरखेड रूपराव या गावाचं नाव घेतलं, जाणकार मंडळी जी आहे त्यांच्या लक्षात येतं की तिथली जमीन अधिक सुपीक आहे. आणि मग त्या सुपीक जमिनीला अजूनही उत्कृष्ट करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आणि त्या दिशेने काही पावलं पडत आहेत. आणि विशेषतः महत्त्वाचा मुद्दा की ती तरुणाईची पावलं आहेत. म्हणजे आज मध्ये जे जगतायत आणि उद्याचं प्रकाशमान भविष्य पाहू इच्छित आहेत अशी ती तरुणाई एकवटली आहे. केळी तुम्हा आम्हा सर्वांना बारोमासी मिळणारं हे फळ, आणि केळीमध्ये काय आहे, किती शाश्वत शक्ती त्याच्या अंतर्गत जडलेली आहे आणि केळी आम्हाला काय देते याची प्रचिती यांच्या बोलण्यातून येईलच. शेत तयार करणे ते केळी काढणीपर्यंतचा प्रवास. सुरुवातीला अनिरुद्ध दादांपासून आपण माहिती करून घेऊयात. अनिरुद्ध दादा, कशा पद्धतीची जमीन लागते इथपासून ते पेरणी, मग फळं, आणि किती दिवसाचा हा कालावधी आहे, अशा पद्धतीने मला तुम्हाला हा प्रश्न करायचा आहे, तर तुम्हाला सविस्तर सांगायचं आहे. साधारणतः आपल्या केळी पिकासाठी एक पाणीचा निचरा करणारा, म्हणजे पाण्याचा निचरा करणारी जमीन हवी. त्यातल्या त्यात आमच्याकडे एक शब्द वापरला जातो, भिंगटाचा शब्द. ती थोडीशी पाण्याचा जास्त निचरा करते. अच्छा. पण आमच्याकडे काळीची जमीन आहे. बरोबर. तर काळीची जमीन आम्ही निचरा करण्यासाठी आम्ही त्याच्यावर पीक हे बेडवर घेतो, जेणेकरून आपल्याला उत्पन्न शिल्लक आलं पाहिजे. म्हणून आम्ही एक केळी पीक करत असताना मॅक्झिमम आम्ही रोप प्रिफेअर्ड करतो. बेणं लावत नाही. बेणं म्हणजे सेकंड खुटीचं बेणं असते ते घेत नाही आम्ही रोप घेतो. रोप घेत असताना एक आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने पेरणी आहे, म्हणजे त्याला म्हणतात काकरात पेरणे. शेतकरी मित्रांना माझ्या समजून जाईल ते. एक शब्द परत एकदा उल्लेख करा त्या शब्दाचा. काकरात पेरणे. अच्छा. म्हणजे आपण एक पराठी पेरत असताना काकर काढतो, मग आपण पराठीची लागवड करतो. तशीच पद्धत अगोदर काकरात पेरायची, मग त्याच्यात केळीची लागवड करायची. अच्छा. पण त्याच्यात मेन प्रॉब्लेम काय होतो की त्याच्यात रूट कॉजेसचे प्रॉब्लेम होतात. बरोबर. ते रोप डेव्हलप्ड होत नाही. बरोबर. मग त्याच्यावर आधुनिक जे एक्सपर्ट आहेत, ॲग्रोनॉमिस्ट आहेत, त्यांचे सजेशन्स घेतले. त्या लोकांनी आपल्याला असे सजेशन्स दिले की तुम्ही बेडला या, म्हणजे जेणेकरून बेड करा. सरी रुंद वरंबा पद्धत म्हणतात त्याला. आम्ही बेड तयार केले. बेड साधारणतः आम्ही 3.25 फूट, 3.25 फूट असे बेड तयार केले. अच्छा. त्याच्यात आणखी भर म्हणून सिंगल लॅटर न टाकता आम्ही डबल लॅटर घेतली. त्याचं मुख्य कारण असं असतं की फर्टिगेशन शेड्यूल करत असताना प्रॉपर शेड्यूल होते, लिचिंग आउट काहीच होत नाही. अच्छा. आपल्या उत्पन्नात त्याच्यात 2 किलोची रास वाढते. हे अशा छोटेखानी सगळ्या गोष्टी आहेत. तर केळी पेरत असताना ग्राफ हा फार महत्त्वाचा असतो. आम्ही म्हणजे स्थानिक, मी अगोदर आज गेल्या 7 वर्षापासून मी केळी पीक करतोय. तर मी अगोदर 5x5चा ग्राफ घ्यायचो. 5x5 ग्राफला थोडेसे प्रॉब्लेम येतात. प्रॉपर न्यूट्रिशन दिल्यानंतर न्यूट्रिशन अपटेक होत नाही. म्हणजे आपण म्हणतो की बुवा साधारणतः मी 10 पोते खत दिलं, मग ते 10 पोते खत लागायला लागत नाही, त्याचे बरेचसे प्रॉब्लेम असतात, लेंदी होईल ते. अशा याच्यात आपलं उत्पन्न वाढायला होते. तर मग आम्ही याच्यात 5x7चा ग्राफ घेतला. ओके. जो सोलापूर साईडला चालतो.
तर त्याच्यामुळे काय होतं, एका झाडाला 35 स्क्वेअर फूट जागा लागते. टेक्निकली बघितलं तर एका प्लांटला 35 स्क्वेअर फूट जागा पाहिजे. तर त्याच्यात ती जागा मेंटेन झाली. पर्यायानं आपलं प्लांटेशनचे रोपं कमी झाले, म्हणजे पर्यायानं माझा खर्च कमी झाला. आणि रास शब्द वापरतो म्हणजे एका घडाचं वजन हे जे आमचं आहे ते वाढलं. आमचं खर्च कमी झाला, रास वाढली. तर हे थोडेसे असे मॅनेजमेंट करून एक चांगल्या प्रकारे उत्पन्न घेण्याचा आम्ही यावर्षी कमी खर्च करून चांगल्यात चांगलं उत्पन्न घेण्याची एक पद्धत तुम्ही अवलंबली आणि त्या दिशेने वाटचाल करताय. बिलकुल. बोलता बोलता असं सांगितलं की 7 वर्ष जवळपास मला झाली मी शेती करतोय. मी तुमचा पूर्व इतिहास माहिती करून घेतला तर तुम्ही बाय प्रोफेशन इंजिनियर आहात. हो. आणि तेही टेक्स्टाईल्स डिपार्टमेंटला. बरोबर. म्हणजे त्या क्षेत्रामध्ये. हो. डिपार्टमेंट म्हटल्यापेक्षा त्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात. आणि मला वाटतं कुठं बडोदा नाही, मी लुधियानाला जॉबला होतो. तर त्यावेळेस एक काय म्हणतात तो सीझन एक 10 वर्षाचा बॅड पॅच होता टेक्स्टाईलला. अच्छा. म्हणजे ग्रॅज्युएट्स भरपूर बाहेर निघाले, त्या तुलनेला जॉब्स अवेलेबल नव्हते. मग जॉब्स करायचं म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जायचं. बरोबर. नागपूर साईडला इंडोरामा वगैरे कंपन्याज आहेत, पण तिथे फार वर्कआउट जास्त होतं आणि त्या मानाने पेमेंट कमी होतं. बरोबर. लुधियानाला गेलो, तिथे एक लुधियानाला 2 वर्ष ॲज अ शिफ्ट इन्चार्ज म्हणून वर्कआउट केलं. अच्छा. 1 वर्ष वेईंग डिपार्टमेंटला होतो, दुसरं वर्ष फॅब्रिक डिपार्टमेंटला केलं. अच्छा. पण वर्कलोड खूप होता. बरं. मग परत घरी फोन करावं लागे. बरं, या दरम्यान लग्न झालं होतं? नाही, माझं लग्न नाही झालं. अच्छा. बरंच झालं लग्न नाही झालं. मी सहज एवढ्यासाठी विचारलं कारण एवढा सर्व प्रवास आपण तिथे केला आणि घरी मुबलक शेती होती. आईचा, वडिलांचा निश्चितच फोन येत असेल, मेसेज येत असेल, तुमच्यापर्यंत ते पत्रांद्वारे पोहोचत असतील, बिलकुल मोबाईलद्वारे पोहोचत असतील आणि त्याच्यात त्यांचा अट्टहास असू शकतो कदाचित की अनिरुद्ध परत घरीच ये. तसंच झालं. त्या दरम्यान वडिलांना फोन करायचो. मग माझं वेल सेटल व्हायचे काही व्यवस्थित बहुतेक वडिलांच्या लक्षात आलं असेल ते. तर वडील बोलले की तुम्ही 3 भावंडा, 2 ऑलरेडी सेटल झालेले आहेत, माझ्यानंतर ही शेती कोण बघणार. बरोबर. आणि तुझा पहिलेपासून शेतीला बराचसा इंटरेस्ट आहे, तर तू परत ये आणि याच्यात काही नाविन्यपूर्ण करता येत असेल तर कर. आणि मला इंटरेस्ट असल्यामुळे अगोदर शिकण्यात गेले काही वर्ष आणि त्याच्यातून एक नाविन्यपूर्ण करता करता आज मी अभिमानाने सांगू शकतो की मी वर्षभर मेहनत घेऊन माझी केळी मी इराणला एक्सपोर्ट केली यावर्षी. बस आपण त्याच मुद्द्याकडे येणार होतो आता. आणि तुम्ही सहज सांगितलं की अगदी ग्राम हिवरखेळ रूपराव ते इराण केळीचे बाग फुलले आणि तिथून केळी आपण निर्यात केली ती इराणपर्यंत. बरोबर. तर हे जे काही आहे हे स्वप्नवत आहे. हो. कारण आपण अगदी अकोल्यापासून दूर तेल्हारा तालुका त्यातल्या त्यात हिवरखेळ रूपराव या गावातून हा विचार मनात येणे आणि तो विचार परिपक्व होऊन सिद्धीस नेणे, पूर्णत्वाकडे घेऊन जाणे. तर हा जो प्रवास आहे हा प्रवास तर मी तुम्हाला विचारणारच, पण तत्पूर्वी तुमच्या बाजूला तुषारदादा बसलेले आहेत आणि ते आपल्या दोघांची चर्चा ऐकतायत. त्यांच्या मनातही बऱ्याचशा गोष्टी जुडलेल्या आहेत. तर तुषारदादा, तुमचा इतिहास मी आधीच सांगतो कारण मला माहिती असल्यामुळे की तुम्ही कृषी पदवीधर आहात. आणि कृषी पदवी घेतल्यानंतर आज मॅक्झिमम मुलांची ही धडपड असते की मला चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये नोकरी भेटायला पाहिजे, चांगलं पॅकेज असायला पाहिजे. मग त्या सर्व गोष्टीला तिलांजली देऊन जसं हे टेक्स्टाईल डिपार्टमेंटमधून आरामात तिथे त्यांचं जीवन ते व्यतीत करू शकले असते, पण त्यांनी घरची वाट धरली, शेतीची वाट धरली, काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. किंबहुना तुम्ही सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवलं आणि मग कुठेही जॉब न करता माझी शेती, माझं घर, माझा परिवार आणि माझं गाव. बरोबर. तर ही जी लागवड असते केळीची, तर हा जो याचा ग्राफ असतो, याचा ग्राफ कशा पद्धतीनं तयार केला जातो? याचा आम्ही केला आधी बेड बनवलं 7x5 मध्ये. त्याचं हाईट केलं आहे मी 3.25x3. ते आम्ही त्याच्यामध्ये कसं आहे काही स्क्वेअर फूट जागा मिळतो. बरोबर. एका झाडाला भरपूर. आणि दुसरं असं की रास वाढते त्याच्यामध्ये. जे घडाची रास आहे ते 22 किलोपासून तर 32 किलोपर्यंत होते. मी कसं वैद्यपाती शेती होती माझ्याकडे, त्याच्यामुळे काही नाविन्य करायचं असं ठरवलं मी तांत्रिक वापर करून. त्याच्यामध्ये मी बेसिक याच्या उद्देशाने केलं की लहानपणापासून मला आवड होती शेतीमध्ये. तिथं मी नवीन काही छंद असं हे प्रयोग करायचं तर आपल्या शेतीमध्ये केलं. आधी मी कृषी विज्ञान केंद्रामध्ये हे होतं टेक्नॉलॉजीचं म्हणून जॉब केला मी 4 वर्ष. अच्छा. लॉकडाऊनमुळे मी घरी आलो. बरोबर. बाबा म्हणत होते की घरचं तुम्ही शेती पहा, एक कुलता एक असल्यामुळे मी त्याच्यामुळे मी ते केलं. 2-3 वर्ष आधी मला हे त्रास झाला म्हणजे ते कसं करायचं टेक्नॉलॉजी म्हणजे एक्सपोर्ट कसं करायचं ते पाहिलं आधी मी, त्याचा अभ्यास केला. त्याच्यामुळे ते आता गाठलं मला. मला दोघांशी बोलताना एक गोष्ट आवर्जून आता असं बोलावंसं वाटतं, कारण आता हल्ली एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते, आमची मुलगी शेतात जाणार नाही
पण तुमच्याकडे शेती आहे का, हा प्रश्न विचारला जातो. जेव्हा आपण मुलगी पाहायला जातो तेव्हा प्रामुख्याने मुलाला हा प्रश्न विचारला जातो, मुलांकडच्यांना प्रश्न विचारला जातो. आणि मग ज्यांच्याकडे शेती आहे, शेतीत आमची मुलगी जाणार नाही, पण तुमच्याकडे शेती आहे का, हा प्रश्न असतो. तर तसेच प्रश्न तुम्हाला सुद्धा झाले असतील. बिलकुल झाले आम्हाला. तर त्याच्याबद्दल तुमच्या काय अनुभव आहे? त्याच्याबद्दल अनुभव सांगायचे म्हटलं म्हणजे की आम्ही एक गमतीशीर अनुभव सांगतो. माझ्याच लग्नाच्या वेळेस आम्ही त्या बैठक म्हणतात त्याला, बैठक, बिलकुल बैठकीला आम्ही गेलो. त्यांनी माहिती घेतली, इंजिनियर झाले आहे, तुम्ही जॉब का करत नाही. वडिलांनी काकांनी सांगितलं की त्याला शेतीच करायची आहे. मग अशा ह्याच्यात म्हणे तुमच्याकडे शेती आहे, ठीक आहे, भरपूर आहे, चालते आमच्याकडे, पण आमची मुलगी शेतीत जाणार नाही. अच्छा. मग मी तिथेच काकांना लगेच, त्यांच्या पुढे नाही बोलू शकत होतो मी, काकांना लगेच प्रश्न केला, मी बाबांना प्रश्न केला की मग यांना शेती पाहिजे, मुलगी शेतीत जाणार नाही, मग शेतीत मी कोणाला न्यायचं. बरोबर. पण ते बोलता येत नाही मोठ्यांच्या पुढे, म्हणून तो प्रश्न माझा तिथेच अनुत्तरित राहिला. बरोबर. तर एक थोडा गमतीशीर विषय झाला त्याच्यात. मला असं वाटतं या सर्वांचा सार आपण सर्वांपर्यंत एवढ्या गोष्टीत पोचवूयात की संसाररूपी जीवनाचा रथ हाकण्यास नको रथी महारथी, संसाररूपी जीवनाचा रथ हाकण्यास नको रथी महारथी, पाहिजे फक्त आणि फक्त समजूतदार जीवनसाथी. आणि असं वाटतं की तुमचा चेहरे पाहून जो ग्लो आहे तुमच्या चेहऱ्यांवरचा, तर तुम्हाला तसा समजूतदार जीवनसाथी मिळाला आहे. हो, आतापर्यंत तरी हा प्रवास तुमचा तशा पद्धतीने त्या दिशेने गेला आहे. कारण काही गावकरी मंडळींनी सुद्धा असं म्हटलं असेल की हे असं कुठं होते का, कारण आपल्याकडे काही करत असताना त्याच्यामध्ये ते होत नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या जास्त असते, आणि जी त्या संख्येमध्ये गुरफटतात ते भविष्यात काहीच करू शकत नाहीत. तर असा विचार कदाचित तुमच्या मनात ज्या दिवशी आला की आपण आपली केळी विदेशात पाठवू, तर त्या दिवशी अनेक लोकांनी काही वेगळे कमेंट्स केले असतील, त्याच्याबद्दल काही बोलाल का? नाही, प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे आपल्याला एक ठरवून ठेवलेलं आहे, तर आपल्याबद्दल काय कोण बोलते हे मला एक स्वतः या 2 वर्षात शिकलो मी की आपण लक्षच नाही द्यायचं. बरोबर. आपण जर लक्ष दिलो तर आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाली करताना आपण चुका करू, तर त्याचे बेनिफिट्स आपल्याला पुढे मिळणार नाहीत. त्यांना बोलायचं काम आहे, त्यांना बोलू द्यात. आम्हाला जे करायचं होतं आम्ही तो ग्राफ आणला, ॲग्रोनॉमिस्टशी मिळलो, सोलापूर साईडला जे ग्राफ चालतात त्यांच्याशी भेटायला गेलो, त्यांचं पद्धत काय ती अवलंबली, त्यांना समजून घेतलं की आमच्या कुठे चुका होतात, त्या लोकांनी आम्हाला चुका सांगितल्या, तेच सगळ्या चुका करून एक आपला शेड्यूल तयार केला आणि त्याप्रमाणे आम्ही प्लांटेशन केलं. जसं आता बरेचसे शेतकरी रोप आल्या लागवड करतात, आम्ही त्याच्यात 12 दिवसाचं हार्डनिंग केलं. हार्डनिंग म्हणजे एक नर्सरीपासून निघाल्यानंतर रोप स्ट्रेसमध्ये जात असते. बरोबर. त्याला एक तिथे नर्सरीला प्रॉपर फिडिंग होत असते, प्रॉपर ॲटमॉस्फिअर दिल्या जाते, आणि लगेच ते रोप येतात पुण्यावरून, समजा सोलापूरहून येतात, जळगाववरून येतात. मग आपल्याकडे एकदम एक्स्ट्रीम वातावरण असते. मग एक्स्ट्रीम वातावरणाला सर्वाईव्ह करायसाठी त्याला हार्डनिंगची प्रोसेस असते, ती एक 12 दिवसाची आम्ही कंप्लीट केली. देन लगेच प्लांटेशन केलं. प्लांटेशन केल्यानंतर त्याच्यात मॉर्टिलिटीचा इश्यू येतो, तर ॲग्रोनॉमिस्टला कॉन्टॅक्ट करून त्या सगळ्या गोष्टी केल्या. बरोबर. हे सगळं सांगायचा उद्देश, माझ्या सगळ्या मित्रांना, शेतकरी मित्रांना प्लांटेशनबद्दल सगळंच माहिती आहे, ट्रीटमेंटबद्दल सगळंच माहिती आहे. अगदी बरोबर. फक्त मी त्यांना एक सजेशन्स देऊ शकतो ज्याच्यातून मी सक्सेस राहिलो, की पारंपरिक पद्धत सोडून थोडंसं ॲडव्हान्स पद्धतीकडे वळा. म्हणजे बेडवरच केळी घ्यायला हवी, सिंगल लॅटर न घेता डबल लॅटर घेण्यात यावी. त्याचे हे मेन फायदे आहे की न्यूट्रिशन प्रॉपर होतो तिथे, पाणी प्रॉपर जाते कक्षेत, आणि त्याचा पुढचा मुद्दा जो होतो की एक आपल्याकडे उन्हाळ्याला वारं व्हायला लागतं, वाऱ्याच्या याच्यात आपल्या घड जो असतो त्याचं वजन वाढतं, मोठे मोठे झाडं पडतात. अशा वेळेस कमी वाऱ्याच्या याच्यात डबल लॅटर असलं तर आपलं झाड पडायचं जे चान्सेस आहेत ते 60% कमी होतं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे तिथे जे रिस्क फॅक्टर आपण कव्हर करू शकतो. पुढचा प्लस पॉईंट आहे, हार्वेस्टिंग करत असताना शेतकऱ्यांनी हा विषय लक्षात घ्यायला पाहिजे की प्लांटेशनपासून साधारणतः आपला पहिला बगीचा हा 10 ते 11 महिन्यातच खाली व्हायला हवं, देन हार्वेस्टिंग व्हायला हवं. म्हणजे कसं आहे, आपण केळी लावत असताना हे मुद्दे महत्त्वाचे आहे. बरोबर. की पहिला 10 महिन्यात व्हायला पाहिजे, आणि देन सेकंड रटून ठेवतो आपण, म्हणजे त्याला पिलबाग म्हणतात, तो पण 10 महिन्यात व्हायला पाहिजे. म्हणजे 2 पिकं आपल्याला 20 महिन्यात आले तर कमी दिवसात आपलं शेत गुंतून राहतं, आणि लगेच तिसऱ्या पिकाची आपल्याला त्याच्यात नियोजन करता येते. याच्यामध्ये एकच प्रश्न विचारावासा वाटतो मला, दोघांनी सांगितलं चालेल किंवा तुम्ही बोलले तरी चालेल. पेरणी केली तेव्हापासून फळ खायला किती दिवसापर्यंत आपल्या हातात? बघा, याच्यात कसं असते, एक पेरणी केल्यानंतर
एक पहिले 3 महिने त्याचे गर्भावस्थाचे असतात. अच्छा. त्या 3 महिन्यात तुम्हाला सगळ्या न्यूट्रिशन फिडिंग प्रॉपर करावं लागतात विथ वॉटर मॅनेजमेंट. तिथे येणारच होतो आपण. वॉटर मॅनेजमेंट ही अशी एक पद्धत आहे. आता मी सगळ्या मित्रांना सांगू इच्छितो की डबल लॅटर टाकली तर त्याचा काय फायदा होतो असतो. एक पोरोसिटी नावाचा तुम्ही शब्द आहे. 2-3दा लॅटर हा शब्द वापरला. हा, मी ते मुद्दाम वापरतोय शब्द हे लॅटर. त्याला अजून काही दुसरा शब्द त्याला आपण ठिबक सिंचन म्हणतो. ठिबक सिंचन. ठिबकची जी नळी चांगल्या पद्धतीने आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचेल. तर ठिबकची नळी म्हणतो. कारण कोणत्याही पिकाला, विशेषतः फळबागेला पाणी दिल्यानंतर तिथे पोरोसिटी लवकर आलीच पाहिजे. अच्छा. पोरोसिटी म्हणजे वापसा अवस्था लवकर आली पाहिजे. आपल्याला एक सवय झालेली आहे की कोणत्याही पिकाला त्याला असलेल्या पाण्यापेक्षा एक्सेसिव्ह पाणी देतो आपण. कारण शेतकऱ्यांना माहिती नसतं. ढोबळ मनानं मी सांगतो इतकं द्या, तुम्ही सांगता तितकं द्या. तसं नको. आम्हाला ॲग्रोनॉमिस्टनी समजावून सांगितलं की या टेम्परेचरला इतकं आहे. केळीमध्ये सायन्स असं आहे, केळीच्या प्रत्येक पाण्याला 200 ml पाणी लागतं. आणि हे उन्हाळा असो की पावसाळा असो त्याचं ठरलेलं आहे. मग त्याच्यात पाण्याचं इव्हॅपोरेशन किती होतं ते आम्हाला त्यांनी समजावून सांगितलं. मग आता टेम्परेचर वाढायला झालं, अबोव 40च्या वरती झालं, तर मग अशा वेळेस तुम्ही 800 mlचं इव्हॅपोरेशन होईल. या कॅल्क्युलेशननं तुम्ही तुमच्या बगीच्याला पाणी द्या. म्हणजे पर तासाला 1 लिटर जाईल. तुमचं लॅटर जे असते ड्रीपचं ते असते साधारणतः 4 लिटरचं वापरतो. 16 mm आणि 4 लिटर. बरोबर. एका ठिकाणी पडतं 4 लिटर. एका झाडाजवळ 2 ड्रिपर येतात, 1.25 फुटाला 1.5 फुटाला असतात. बरोबर. तर त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन वाईज भर उन्हाळ्यात आम्ही फक्त 3.5 तास डबल लॅटरला पाणी दिलेलं आहे. त्याच्यावरती पाणी दिलं नाही. आणि लगेच दुसऱ्या दिवशी पोरोसिटी यावी म्हणून ते आम्ही तिथे पाणी बंद ठेवलं. याचा प्लस पॉईंट असा होतो की आपण शेतीत, सगळ्या शेतीचा भाग हा एकसारखा नसतो. कुठे वापसावस्था लवकर येते, कुठे येत नाही. मग अशा वेळेस जिथे पाणी जास्त होते तिथे मुळा काळ्या पडायला लागतात. मग तिथे आपलं उत्पन्न घटते. तिथे फिडिंग होतं पण ते झाड प्रॉपर घेत नाही. मग अशा वेळेस आपला तिथे लॉस होतो. डेव्हलपमेंट होत नाही. मग पर्यायानं आपल्याला पिकात त्याचा नुकसान होतो. म्हणून मग त्याच्यावर आम्हाला त्यांनी सुचवलं की आज पाणी दिलं तर दुसऱ्या दिवशी पाणी देऊ नका. म्हणजे तिथला जो पाण्याचा प्रमाण आहे ते कमी होईल आणि मुळं कमी काळ्या पडतील. कारण त्यांना जेवढी आवश्यकता आहे, त्यांची जेवढी गरज आहे तेवढं दिल्या गेलं ते व्यवस्थित स्थिर स्थावर त्याच्या जाग्यावर उभं. आणि ग्राफ जर योग्य असेल प्लांटेशनचा, एक 30 स्क्वेअर फूटपासून तर 35 स्क्वेअर फूट पर प्लांट जर असेल तर त्याच्यात जे झाडाचे प्रॉपर पानं निघतात, 7व्या दिवसाला 1 पान निघायला पाहिजे. त्या गोष्टी सगळ्या प्रॉपर होत राहतात त्याच्यात. आणि हेच आपल्याला उत्पन्नात भरीव कामगिरी करतं. बरोबर आहे. बोलता बोलता मी जो प्रश्न केला होता परत एकदा त्या प्रश्नावर येतो. लागवड ते फळ हातात येणे खायला याची वेळ किती आहे? याचा वेळ जातो साधारणतः 11व्या महिन्यात ते 10व्या महिन्यात तुम्हाला फळ खायला आलंच पाहिजे. पेरणी ते 11वा महिना. वेईंगचा टाइम एक साधारणतः 7 ते 8व्या महिन्यात वेईंग यायला पाहिजे तुमची. आणि देन तिथून एक 2.5 ते 3 महिन्याला तुम्हाला फळ खायला तयार. निसर्ग चक्र आणि मग आपला संसार रूपी हा जो रथ आहे याच्यामधलं जर सांगड घालायची झाली तर ज्या पद्धतीने एखादं बाळ जन्माला यायला 9 महिने आणि 1 आठवडा लागतो जवळपास, हे जे बाळ आहे जे आपण पेरणी करतो आणि ते 11 महिने जपावं लागतं. कारण ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाला जपते, त्या बाळाला जपते 9 महिने. बाळाचा जन्म झाल्यानंतर जो हसू असतो, जो आनंद असतो, जो हर्ष असतो, जो उत्साह असतो, तो संपूर्ण परिवाराला एकदम वेगळा असतो. तर तसाच आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा त्या दिवशी येतो ज्या दिवशी त्याचं पीक हातात येतं. बरोबर. आता हातात आलेलं पीक अधिकाधिक आनंद त्या दिवशी देतं ज्या दिवशी ते पीक बाजारपेठेत त्यांना पाहिजे तो मोबदला देतो. ते मूल्य त्याच्यापर्यंत पोहोचतं की त्याच्या डोक्यात असतं की मला यावर्षी 60 रुपये डझन, 50 रुपये डझन केळी जर माझी गेली माझ्या शेतातून तर मला यावेळेस खूप चांगला मोबदला मिळेल आणि मला असं वाटेल की मी खूप चांगलं पालनपोषण ज्या गोष्टीचं केलं त्याचा मला रिटर्न, परतावा खूप चांगल्या पद्धतीने भेटतो आहे. तो आनंद काहीतरी वेगळा असतो. तर मला असं वाटते तो आनंद जोपासण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याची किमया तुम्ही दोघांनी केलेली आहे. त्या मुद्द्यावर आपण येतो आहोत. कारण ग्राम हिवरखेड रूपराव ते इराण 18 जुलैला तुमची पहिली गाडी 24 टनांची, बरोबर आहे? 24 टनांची पहिली गाडी इराणला तुम्ही एक्सपोर्ट केली, पोचवली, बरोबर. तर ही जी कल्पना आहे
मुळात विलक्षण कल्पना आहे. तर ही तुमच्यापर्यंत कशी आली, तुमच्या मनामध्ये कशी आली, आणि तुम्ही कुठला तो दिवस होता किंवा कसा निर्धार केला की नाही हम करेंगे तो वहीं पोचाएंगे केलं, तर ही जी गोष्ट आहे, ही जी बाब आहे, तर त्याला थोडं सविस्तर पद्धतीने तुम्ही सांगा. गेल्या 2 वर्षात एक लक्षात आलं, शेती करत असताना आपल्यापेक्षा सुपिरियर लोकांचे बगीचे बघितले. त्याच्यात एक लक्षात आलं की शेतकऱ्यांनी किंवा मी पिकवल्यापेक्षा विकायला जर मी जास्त लक्ष दिलं तर मला याच्यात 2 पैसे शिल्लक राहू शकतात. मग त्या गोष्टी करायसाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागल्या आम्ही त्या केल्या. आमचे मित्र सचिन कोरडे म्हणून आहेत हिंगणीचे, यांच्या आम्ही कॉन्टॅक्टला आलो. आम्ही एक ग्रुप शेती करतो, थोडंसं डिस्कस करतो. समूह शेती करतो. त्यामध्ये किती लोकांचा गट आहे तुमचा? आम्ही 5-6 जण आहे सुरुवातीला. आम्हाला त्याला वाढवायचं अजून पुढे. तर त्या सजेशन्समध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलं की आपल्याला जे आमची स्थानिक बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेला आम्हाला इतका मोबदला मिळत नव्हता, कारण त्यांचे प्रॉब्लेम्स असतील ते लोक आपल्याला देत नाहीत. तर आम्ही त्यांचा मार्ग सोडून दिला. म्हटलं आता याच्यात आपल्याला आपण त्यांना क्वालिटी देतोय तर आपल्याला क्वालिटीचेच लोक लागतील. बरोबर. आम्ही सोलापूरला गेलो, तिथल्या लोकांशी कॉन्टॅक्ट केला जे एक्सपोर्ट्स करतात. सोलापूर जिल्हा आज 95% एक्सपोर्टला आहे आपल्या महाराष्ट्रात. तिथल्या व्यापाऱ्यांना फोटोज दाखवले, ग्राफ दाखवला, त्यांना तो ग्राफ आवडला, आपलं पीक म्हणजे घड आवडला. ते लोक हिवरखेडला आले, त्यांना आम्ही आमचे जे 10-12 बगीचे होते ते दाखवले. ते बोलले की हा इराण, इराक आणि अमिरात स्टेटच्या एक्सपोर्टला जो 41 mm चा जो केळ असतो तर त्या ग्राफला हा बसतो. अच्छा. तर आम्ही इंटरेस्टेड आहे तुमचा कटिंग करायला. तर अशा प्रकारे आम्ही केलेल्या मेहनतीला आम्हाला तिथे फळ मिळालं. बरोबर. स्थानिक मार्केट ही ज्या दिवशी माझी कटिंग झाली त्या दिवशी 1450 रुपये क्विंटलला होते. आणि मला एक्सपोर्टच्या व्यापाऱ्यांनी 1901 रुपये रेट दिला त्या दिवशीचा. आणि हे पुढे भविष्यात वाढवू शकते. बरोबर. कारण त्यांनी मला बोलता बोलता शब्द दिला की आम्हाला भरपूर माल लागतो, जितक्या क्वांटिटीने आम्हाला क्वालिटीचा माल द्या, त्याप्रमाणे ग्रेडिंग करू आणि त्याप्रमाणे तुम्हाला आम्ही वाढीव पैसे देऊ. चालेल. तुम्ही क्विंटलच्या पद्धतीने सांगितलंय की एका क्विंटलला मला 1900च्या वर त्यांनी रिटर्न हे दिलाय, भाव दिलाय. बरोबर. तर डझनाला किती, म्हणजे अगदी सोपं जाईल ते सर्वांपर्यंत पोहोचायला? नाही, डझनाचं कॅल्क्युलेशन नाही काढू शकत आम्ही, कारण कसं आहे किलोचंच होईल. किलोचंच होईल. डझनाचं हे रिटेलला जे हातगाडीला 19 रुपये किलो पडेल. हा, अच्छा. तर मग आता किलोमध्ये 4ही बसू शकतात, 6ही बसू शकतात आणि 3ही बसू शकतात, 6ही बसू शकतात. बरोबर आहे. म्हणजे जवळपास 40+ आपण त्यामध्ये आहोत, यात शंका नाही. मग आता ती वारी तर निश्चित झाली होती, इथून ते पोचवण्याची किमया कशी? हो, पोचवायची किमया अशी आहे की त्यांच्याशी बोललो, जे आमचे म्हणजे हनुमंत खबाले आणि अजिंक्य सर आहेत, जे एक्सपोर्टर्स आहेत, त्यांना विनंती केली. ती त्यांची अख्खी टीम घेऊन हिंगणी आणि हिवरखेड परिक्षेत्रात आले. बरोबर. त्यांनी बगीचेच बघितले, त्यांचेच कटर आणि त्यांचेच बॉक्स कटिंगचे सगळे लोक आले. ते लोक हिंगणी या गावात राहायला म्हणजे अजूनही राहत आहेत ते. अच्छा. आणि रोजच्या साधारणतः 5-6 ते 9 गाड्यापर्यंत म्हणजे 10 ते 12 टनाची अशा 9 गाड्या आमच्या परिसरातून आज रोजी पण जात आहेत. आणि आम्ही जी सुरुवात केली, तर आज मला अभिमानाने सांगावं वाटते की सचिन भाऊ, आम्ही मित्रमंडळी सुरुवात करून आज आम्ही जसा आमचा फायदा केला तसा आम्ही आमच्या बाकीच्या शेतकरी मित्रांचा पण फायदा करतो आहे. याच्यात तुमचा काकणवाडा साईड झाला, दानापूर साईड झाला आणि थोडंसं टुनकी भाग, या इथले शेतकरी आम्हाला जोडलेले आहेत आणि त्यांचा पण आज फायदा होतो आहे. म्हणजे जे काही सुरुवात झाली होती ती अगदी उत्कृष्ट पद्धतीची सुरुवात झालेली आहे. आपण असं म्हटलं, कुठलाही खेळ जर खेळायचा असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत जो स्थिर स्थावर असतो, संयमी असतो आणि चिकाटीने, जिद्दीने. तुम्हाला एक मध्ये मी थांबू इच्छितो. बिलकुल बिलकुल बिलकुल. पहिल्याच वर्षी एवढं मोठं यश भेटणं, याला पण मी म्हणतो नशीब लागतं. कारण आम्ही आज पहिल्याच वर्षी ठरवलं, ग्राफ घेतला, प्रॉपर ॲग्रोनॉमिक्सचं कन्सर्न्स घेतलं आणि पहिल्याच वर्षी त्यांना भेटलो. त्या लोकांनी आमच्यावर विश्वास टाकून आले आणि पहिल्याच वर्षी आमचा माल इराणला एक्सपोर्ट झाला. ही म्हणजे फार म्हणजे आता दैवी मला आशीर्वादच म्हणावं लागेल. मला एक शायर इथे आठवतो आहे की जो सफर इख्तियार करते हैं वही मंजिल को पाते हैं, जो सफर इख्तियार करते हैं वही मंजिल को पाते हैं, और ऐसे ही मुसाफिरों का तो रास्ते भी इंतजार करते हैं. क्या बात आहे. घासल्याशिवाय पर्याय नाही तलवारीच्या पातीला आणि युवा शक्तीशिवाय पर्याय नाही या देशाच्या मातीला. तर ही जी प्रचलित म्हण आहे ही तुम्ही पुढे आणली आहे असं मला वाटतं तुमच्या या कृतीकडे पाहून. तर आने वाला कल हमारा होगा. येणारा काळ आणि येणारी सकाळ
आमची असेल यात शंका नाही, अर्थातच तरुणाईची असेल. आणि मला असं वाटतं की हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा, खुलेगी मुठ्ठी तो चमकेगा तारा. चला प्रकाशमान होऊया, बलस्थानं ओळखूया आणि त्या माय माऊलीशी 2 हात करून त्या काळ्या आईला एक दाना पेरता 1000 दाणे देती नतमस्तक होऊया. तुम्ही दोन्ही लोक अर्थातच अनिरुद्ध अरविंद भोपळे आणि तुषार राजेंद्र भोपळे, ग्राम हिवरखेड रूपराव, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला. ग्राम हिवरखेड रूपराव येथून तुम्ही आलात. आकाशवाणी अकोला केंद्राला ही सुंदर, सुबक, अगदी अविस्मरणीय आणि कल्पनाशक्ती नव्हे तर विचार परिपक्व करणारी मुलाखत दिली. त्याबद्दल आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. केळीची वारी विदेशद्वारी याविषयी अनिरुद्ध भोपळे आणि तुषार भोपळे, हिवरखेड रूपराव, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला यांची विकास पल्लाडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या मुलाखतीचा भाग 2 2 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणीमध्ये ऐकूया. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. खरं 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. आता ऐकूया माननीय केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकरी बांधवांना केलेलं आवाहन. प्रिय किसान भाई और बहनों, आप सबको प्रणाम. खरीफ की फसल अच्छी होगी, लेकिन इस बीच एक और अच्छी खबर. प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी 2 अगस्त को ठीक 11 बजे प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की राशि आपके खाते में डालने वाले हैं. इस अवसर पर वो जुड़कर आपसे बात भी करेंगे, और इसलिए मेरी आप सबसे प्रार्थना है 2 अगस्त ठीक 11 बजे आप प्रधानमंत्री जी के किसी न किसी कार्यक्रम से जरूर जुड़िए. कार्यक्रम आपके गांव में भी होगा, सभी कृषि विज्ञान केंद्रों पर होगा, ICAR के संस्थानों में होगा, एग्रीकल्चर यूनिवर्सिटीज में होगा, मंडियों में होगा, पैक्स के मुख्यालय पर होगा. आप पता कर लीजिए कि निकटतम कार्यक्रम आपका कहाँ है और उस कार्यक्रम में जरूर जुड़िए. प्रधानमंत्री जी को सुनिए. मैं तो कार्यक्रम में जा ही रहा हूं, आप भी जरूर जाएं. धन्यवाद. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय. आताच आपण माननीय केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकरी बांधवांना केलेलं आवाहन आताच आपण ऐकलं. आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी.
किसानवाणी 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 किसानवाणी. आत्ताच आपण शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी हा ऐकलात.